आता तुमच्या डोक्यात नुसता प्रश्न पडला असेल की एवढी पब्लिक जमली कशाला। डोक्याला जास्त जोर देऊ नका ना ताण देऊ नका। मी व्हिडिओ काढले कशाला तुम्हाला दाखवायलाच ना, मग बघा ना। नॉनसेन्स। भाई भिंगरी सारखा जाता फिरवलंच, कारण की आज होते आमच्या भाईच्या पिठा। प्रत्येक गावान वेगवेगळं बोलतात। कंचे गावान चून तर कंचे गावान तलान आणि आमचे गावान बोलतात पिठा। एक जाता त्याच्यावर 7-8 जणी झोर घालतात, तो लाकूड राहील का? डागराशी ठोकतन परत त्याला लाकूड तुटाचा। तरी पण आम्ही मनाची शांती करायची राहताव का? घ्यातला डगर आणि घ्यातला लाकूड मारला फटका, लागलो गारगार गारगार फिरवाला। एक टायमाला पवन चक्की तरी हालू फिरतं, पण एवढ्या 7 जणींचा जोर बघून मना वाटत नव्हता का चक्कीची गरज आहे। वालवंटीतनी आलेला माणूस पण कमी जोर घेतो, पण यांनी थोबाऱ्याला लावलेली बाटली खाली घ्यायचं नाव घेणं। किती पब्लिक शांत वाटतं ना आमची पोरा पण यो म्हणतं हाय, आणि तो फक्त मनाच माहीत की ते नालायक पोड्याची पोरं आहेत ती। शाबास बेटा ना। पाहुणी एवढी शांत बसल्यान तर काय सांगू, सद्गुणी सगळे र। यो बघ ना, तिथून आली आयव बाबा, घाबरलो ना मी। मला तर वाटत नव्हता का या जाता तोरल्याशिवाय घरी जातील। जाता स्वराचा नावच नव्हते घेत या, काय बोलू। मंडप तर रास भरलेला आणि आमची गावची पब्लिक पण रास। माम्या मावशा काक्या आत्या लावलं लसूण सोलाला सगळ्यांना। रुको जरा, मनात वाटत नव्हतं यांच्याशी काय होईल। यांचा व्हिडिओ काढता काढता माझ्या 2 व्हिडिओ काढून अपलोड केले असत्या, पण यांचा टाइमपास लय बेकार। हातान हात घालून पाय वाकडा करून मुंडक्या फक्त इकडे करायच्या होत्या। मगाशी तर किती गरीब गाय वाटत होती। पात्रावली ठेवली पापऱ्यांची, म्हशीसारखा जुरायला लागला। मागच्या असा जुरून पडलेला, त्याला वाटलं कोण बघतच नाही। माझं लक्ष सांगलं असतं यो नवऱ्याचा मोठा भाऊस पापऱ्यानं वरग आहेत। अरे काय यो भाई असा हसत पापऱ्या घात, तसे काय याला मी 5वीची बर्फी दिली, एवढी प्रेमान घात। अरे काय दादा, या भाईची मशीनच बंद नव्हे तोंडाची, असा जुरून पडले। काकीचा आवाज बघून लता मंगेशकर पण भिकी आहे, म्हणून मी ऑर्डर दिलेलं ना त्यांना, कारण की आमच्या गावानच सिंगर आहेत, तर कशाला उगाच पैसा वेस्ट करायचा, बेकार ना। यो आमचा नवरा, याचे पण तोंडाला चव लागली वाटतं घाऱ्यांची, याने पण जोर घातलेली। एवढा प्रेमाचा घास मित्राला भरवतं, आता बायको येईल तेव्हा दिसेल किती प्रेम करतं। अशीच नजर कर बाबा आमच्या नवऱ्याची। मच्छी मार्केटला तरी गोंगाट कमी असतं, पण इथं बाबा कसं असतं, सिस्टम असतं आमच्याकडे। वड पापऱ्या करायच्या आणि गावकीच्या वाटेसारखं वाटं घेऊन जायचा। प्रत्येक गावात परंपरा आहे ना, ती परंपरा जपायला लागते। ही आमची आशिषबाई एकटीच आईस्क्रीम खातं। ओहो गेली लगेच पळून बघ, नाही घेत तुझा घे। यांची भांडणं चाललेली, ही सांगतं तिला दाखव, ही सांगतं मला दाखव। अरे हो माझा मोबाईल आहे, मी सगळ्यांना दाखवीन। मोबाईल माझा काढणारा पण मी। यो आमचा न्यावालचा भाई आणि ही आमची किरकी। मंडपान येऊन 2 मिनिटं का होईना लगेच जेवायला आला, आणि यो 2 टाटा भात खाऊन बोलतं मी ना जेवलो बोलतं। मी काय यारा आहे का अलिबागची आले। ही आमची तेजीताई, जेवायला काय भेटला ना बाई, पात्रावली घेऊन घरी गेली जेवायला, करतं जेवायला का देत नाही तुम्ही बोलतं। खंडोबारायाच येडबाई लागल मुरलीला, येडबाई लागल भाग्याला। यो आमच्या गावातला हनुमान भाऊ, लग्नाच्या ऑर्डरीपासून तर बेबी शॉवर पासून तर बर्थडेचा कार्यक्रम सगळे ऑर्डर घेतं, कॉन्टॅक्ट करा व्हायला।
सकाळचं 8-9 वाजत यांच्या सेल्फ्या काढायची सुरुवात. त्यांना काय बोलू मी आता. यो आमचा नवरदेव भाई मला बोलतं 7 वाजता आहे आणि यो 8:30 वाजता खाली आले तर आले ना कलिंगड खाईत बसले. आज भाई न्याता याद. यो आशेला चित्र बघून मला लहानपणाची आठवण आली. असो पण ही हालत आहे, नका टेन्शन घेऊ. हा ताई नमस्कार. ही आमची झुलवा आहे. धावला 1 नंबर गात. 12 गावांच्या धावला गायला ऐकणार ना आमची आका. पद्माबाई आमची अशी हसत होती कमी तसा काय चला उद्या चालू गेले. मग काय भाईला गोरा व्हायचे तर बसला भाई पाटाव पाटक्यान. कारण की हळद लावायचे ना, आणि हळद लावली का माणूस लगेच गोरा. यावी याला असं धरून ठेवलेला का पळून जाणार आहे. इथंच आहे, नाही कुठं जाई तो. मावशा पण ऐकत नाही ना काकीस पण ऐकत नाही. आता ही आमची अश्विन बाय. पंखा एकच, त्या पंख्याचे पुरं आले. नवऱ्याला हवा लागेल का. अरे मरल ना तो गरमीन. साईड हो तवा साईडला झाली.